नमस्कार मंडळी. आता शेपू म्हटलं की काही जण लगेच नाक मुरडतात. मला शेपूची भाजी आवडत नाही असं म्हणणारे इथे कितीतरी जण असतील. पण खरं सांगायचं तर योग्य पद्धतीने केली ना तर ही शेपूची भाजी खरंच खूप छान लागते. आणि आज आपण ही भाजी मसूर डाळ घालून करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिलं मी एका वाटीत मसूर डाळ पाण्यात भिजत घातली आहे. आता घेऊया शेपूची भाजी. शेपूची भाजी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा. शेपू स्वच्छ निवडून घेणं खूप महत्त्वाचं आहे. देठांचा जाड भाग काढून शेपू व्यवस्थित निवडून घ्यायची आणि मग अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची. शेपू बारीक चिरल्यामुळे भाजी लवकर शिजते. खरं सांगायचं तर आजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा साध्या भाज्यांचं महत्त्व आपण कधीकधी विसरूनच जातो. महागड्या पदार्थांपेक्षा घरच्या साध्या भाजीतही चव, पोषण आणि समाधान मिळू शकतं. फक्त त्या थोड्या प्रेमाने आणि योग्य पद्धतीने बनवल्या पाहिजेत. शेपू बारीक चिरून झाली की आता वळूया भाजीच्या फोडणीकडे. गॅसवर कढई ठेवूया आणि त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की त्यात जिरे घालूया. जिरे चांगले तडतडले की यात घालते बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. कांदा छान परतून घेतला की त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि भाजीला एक छान गोडसर चव मिळते. हिरव्या मिरचीमुळे मात्र भाजीला हवी तितकी झणझणीत चव मिळणार आहे. तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण नक्कीच कमी करू शकता. कांदा थोडासा भाजत आला की मगाशी भिजत घातलेल्या मसूर डाळीतलं पाणी काढा आणि आता ही डाळ कांद्यासोबत परतून घेऊया. डाळ वापरण्याआधी ती काही वेळ पाण्यात भिजवून घेतली तर ती लवकर शिजते. आपण ही भाजी पाणी न घालता करणार आहोत, म्हणजेच आपण ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत. त्यामुळे ही मसूर डाळ अगोदरच भिजवून घेतली आहे, म्हणजे ती व्यवस्थित शिजेल. कांदा आणि मिरचीबरोबर ही डाळ पण व्यवस्थित भाजून घेऊया. कांदा, मिरची आणि डाळ व्यवस्थित भाजली की आता यात घालतोय थोडीशी हळद. हळद घातल्यानंतर एकदा सगळं मिक्स करून घेऊया. चला आता यात मगाशी बारीक चिरलेली शेपू घालूया. आता तुम्हाला वाटत असेल की एवढा सगळा शेपू या कढईत कसा बसणार, पण थांबा. शिजल्यानंतर शेपू बराच कमी होतो, म्हणून सुरुवातीला कढई भरून गेलेली दिसली तरी शेवटी सगळं व्यवस्थित बसतं. शेपू व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगते. आपण ना बऱ्याच वेळा मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणारं समाधान विसरूनच जातो. एखादी भाजी छान झाली, घरच्यांनी त्याचं कौतुक केलं, सगळ्यांनी ती भाजी आवडीने खाल्ली, हे छोटं वाटतं, पण खरं समाधान अशाच गोष्टींमध्ये असतं. आता भाजीत घालायचं आहे चवीनुसार मीठ. इथे मी पाव चमचा मीठ घातलं आहे. पण तुम्हाला जर मिठाचा अंदाज येत नसेल तर सुरुवातीला अगदी थोडंसं मीठ घाला आणि नंतर भाजी शिजल्यावर जर त्यात मीठ कमी वाटलं तर परत तुम्ही वरून घालू शकता. आता कढईवर झाकण झाकूया आणि भाजी थोडा वेळ शिजू देऊया. आणि एक गोष्ट, भाजी शिजवताना गॅस बारीकच ठेवा आणि भाजी थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा, कारण आपण या भाजीत पाण्याचा अजिबात वापर केला नाही. त्यामुळे ही भाजी कढईला खालून चिटकू नये किंवा ती करपू नये, म्हणून अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळाने ही भाजी हलवत राहायची. आता कढईवर परत एकदा झाकण झाकूया आणि भाजी थोडा वेळ शिजू देऊया. या भाजीत इतर कुठलेच मसाले घातले नाहीत. मला अशा भाज्यांमध्ये खूप जास्त मसाला घालायला आवडतच नाही, कारण शेपूची स्वतःची एक वेगळी चव आणि सुगंध असतो, तोच छान जाणवला पाहिजे. आता बघा, शेपू हळूहळू छान शिजायला लागलाय आणि डाळ पण मस्त शिजली आहे. आता एकदा सगळं नीट हलवून घेऊया आणि आपली भाजी जवळपास तयार आहे. आता ही भाजी गरमागरम चपातीसोबत खायला दिली तर अजून काय पाहिजे. तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा
आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. असेच घरगुती, सोपे आणि चविष्ट पदार्थ पाहायला आवडत असतील तर आपली ही गप्पांची मैफिल अशीच सुरू ठेवूया. त्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, पदार्थ छोटा असो वा मोठा, प्रेमाने केला की चव आपोआप वाढते. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.